नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेले आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन तक्रार कशा पद्धतीने तर करायचं आहे, लेखी अर्ज द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जे हप्ते मिळालेले नसेल ते मिळतील. नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे. लाडकी बहीण योजना अपडेट. तर आता ज्यांचे कोणाचे पैसे तुमचे पैसे थांबलेत का, तक्रार कशी करायची ऑनलाईन आणि ऑफलाईन, लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे जेणेकरून तुमचे पैसे तुम्हाला दरमहा इथं देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना 2026 लेटेस्ट अपडेट, नवीन फॉर्म स्टार्ट, KYC अपडेट. तर आता नवीन GR टुडे आलेला आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांकरिता एक खुशखबर आहे. ज्यांची कोणाची KYC चुकलेली होती तर अशांना पुन्हा KYC करण्याची संधी आलेली आहे. तर आता लगेच तुम्ही तुमची KYC करा आणि पैसे घ्या. पैसे आले नाहीत त्याची मुख्य कारणे आपण इथं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आधार लिंक नसेल तुमचं, चेक करून घ्या. बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, DBT चालू आहे की नाही चेक करून घ्या बँकमध्ये जाऊन. KYC तुमची अपूर्ण आहे का. तर आता यामध्ये 2 KYC तुम्हाला करायचे आहे. किती KYC करायचे आहे, यामध्ये 2 KYC करायचे आहे. एक तर म्हणजे बँकची KYC करायची आहे. कशाची, बँकची KYC करायची आहे. दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेची. कशाची, लाडकी बहीण योजनेची. अशा तुम्हाला 2 KYC करायच्याच आहे. अर्ज पेंडिंग आहे का चेक करा. नाव त्याचप्रमाणे जन्मतारीख मिसमॅच आहे का चेक करा. पात्रता तपासणी पूर्ण करा. यामध्ये मोठे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक बरेच वेळा महिलांचे नसते, त्यामुळे त्यांना पैसे तर येत नाही. तर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरू, जे की यामध्ये पहिला विभाग येते कोकण विभाग. तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर आता महिलांनी लगेच खाते तपासा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही. तर दुसरा जो विभाग आहे त्यामध्ये पुणे विभाग. पुणे विभागामधील पुणे, सातारा, सांगली. यानंतर येते सोलापूर आणि कोल्हापूर. यानंतर येते आपलं नाशिक. नाशिकमध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. तर अशा जे की विभागाचा यामध्ये समावेश आहे जिल्ह्यांचा. यानंतर येते आपलं छत्रपती संभाजीनगर. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली. तर या विभागामधील जे की या जिल्ह्यांमधील पैसेसुद्धा खात्यामध्ये येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. यानंतर येते आपलं अमरावती विभाग. यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा झाल्यानंतर यवतमाळ आणि वाशिम. तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते आपलं नागपूर विभाग. नागपूरमधील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आता काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील. तर आता ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत तर अशांचे पैसे तर थांबू शकते. तर ऑनलाईन तक्रार कशी पद्धतीने तर करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तक्रार नोंदवा या पर्याय सिलेक्ट करा. आधार क्रमांक टाका, मोबाईल नंबर टाका. पैसे मिळाले नाहीत अशी समस्या तुम्हाला इथे निवडायची आणि अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज क्रमांक तुम्हाला मिळेल ते व्यवस्थित तुम्हाला ठेवायचं आहे. ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने तर करायचे आहे. तर आता ऑफलाईन तक्रार कशी करायची आहे, तर तुम्हाला यामध्ये एक हेल्पलाईन नंबर देतो मी. तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करूनसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाहीत, कधीपर्यंत येतील, काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी 181 वरती तुम्हाला कॉल करायचा आहे. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्जाची प्रत आणि मोबाईल नंबर हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. लेखी अर्ज द्यायचा आहे. कुठे द्यायचा तुम्हाला, महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज द्यायचा आहे. अशा प्रकारचा फॉर्मॅट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. इथं तुमचा जिल्हा, तालुक्याचे नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात न जमा झाले याबाबत हा जो अर्ज आहे ते आपण इथं देत आहोत. सेम हेच प्रोसेस घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला अर्जदाराचे नाव इथे लिहायचं आहे. मी खालील करणारे जे काही अर्जदार आहे शासकीय लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे. माझा अर्ज मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये रक्कम म्हणजे अद्यापही जमा झालेली नाही. तर तुम्हाला असा फॉर्मॅट तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव झाल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे. जे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळेस तुम्हाला पावती दिली होती तेच अर्ज क्रमांक टाका. आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक खात्याचं नाव, खाते क्रमांक टाकायचा आहे. दिनांक टाका, ठिकाण आणि साईन करा आणि तुमचे संपूर्ण नाव इथं टाकायचं आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायची आहे. आधार कार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत, पावतीची प्रत आणि मोबाईल नंबर. त्याचप्रमाणे त्यासोबत तुम्हाला
टी सी जोडा. ते जर नसेल तर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र जोडा. वोटर कार्ड जोडा. 2पैकी या सर्व डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्याचप्रमाणे टी सी जर नसेल तर स्कूल नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला सर्टिफिकेट जी मिळते शाळेमधून ती दिलं तरी चालेल. ऑनलाईन तक्रार जे काही कशा पद्धतीने तर करायची आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नाहीत तर महोदय लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी हे जे आहे तुम्ही बायोडाटा घ्यायचा आहे. नाव, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर. तर आता तुम्हाला जे काही लाडकी बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे. 181 वरती तुम्ही कॉल करून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही ते चेक करू शकतात. तर आता यामध्ये अपात्र महिला, यामध्ये सरकारी नोकऱ्या करणाऱ्या महिला, आयकर भरणाऱ्या महिला, जास्त उत्पन्न असलेले कुटुंब, चुकीची माहिती दिल्यास अशांचे पैसे इथं बंद. यामध्ये विधवा, घटस्फोटित, निराधार, दिव्यांग, महिला, जे काही प्रमुख, गंभीर आजारग्रस्त, ज्यांना कोणाला 1500 रुपये दरमहा मिळते, जे की दुसऱ्या योजनेच्या शासकीय योजनेचा, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ असेल, दिव्यांग असेल, तर अशांना हे लागू नये. अशांचे पैसे तर बंद झालेले आहे. तर आता ज्यांना कोणाला पैसे मिळत आहे त्यांचं वय 21 ते 65 असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची रहिवासी, बँक खाते आधारशी लिंक, DBT सक्रिय, वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ न झालेले. त्याचप्रमाणे यामध्ये 2026ची अपडेट म्हणजे KYC अपडेट असणे आवश्यक आहे. लाडक्या बहीण योजनेची जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. बँकेची KYC, फॉर्म अप्रुव्हल, त्याचप्रमाणे नवीन जे काही फॉर्म स्टार्टेड, नवीन GR. तर लाडकी बहीण योजनेचे ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच बघा फॉर्म कशा पद्धतीने तर भरायचा, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. तर लगेच विजिट करा आणि पहा.